शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे. डाळिंब शेतीमध्ये आंबियाबारमध्ये शेवटच्या म्हणजे कोणालाही विश्वास बसणार नाही असा हा विषय आहे. शेवटच्या 10 ते 15 दिवसात एका फळाचं वजन 50 ते 100 ग्रॅम फक्त 10 ते 15 दिवसात तुम्ही कसं वाढून आकर्षक रंग, आतमध्ये गोडी आणि शुगर कसं वाढू शकतात, वजन कसं वाढू शकतात, त्याच्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील. आपण ज्या बागेत उभा आहोत पहिल्याच वर्षाचं झाड आहे आणि ते उत्पादन त्या शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी घेतलंय. अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आहे. पुढच्या 15 दिवसात या प्लॉटचं हार्वेस्टिंग करायचंय आणि हे सरांच्या हातात जे फळ आहे हे साधारणतः 290 म्हणजे 300 ग्रॅमच्या आसपास आहे. हे फळ आपल्याला 400 ग्रॅम पुढच्या 15 दिवसाच्या आत करायचंय आणि त्याच्यासाठी अजून 5-6 दिवसामध्ये याला कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना प्रामुख्याने खरंच 10 ते 15 दिवसामध्ये 100 ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन वाढू शकतं का आणि 100% वाढू शकतं. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण शेतकऱ्याचं या ठिकाणी मनोगत जाणून घेणार आहोत, त्यांचं नाव जाणून घेणार आहोत की पहिल्यापासून आतापर्यंत एकराला किती खर्च आला. त्यांच्यासोबत कृषी केंद्राचे संचालक देखील आहेत की त्यांनी जे खतं असतील, औषधं असतील फवारणीचे आणलेले. प्रथमतः दादा नाव सांगा तुमचं. ज्ञानदेव दत्तात्रय जठार, राहणार सरापवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7517 67 39 54. तुम्ही आता बहाराचं म्हणजे आंबिया बहार सेटिंग पासून पूर्ण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलंय. त्याच्या अगोदर कांदा पीक असेल तुमच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलंच. एकंदरीत आता शेतकऱ्यांना तुम्ही घेतलेल्या मार्गदर्शनामुळं हे पहिल्या वर्षाच्या झाडाला इतका आकर्षक रंग आलेला आहे, वजन चांगलं आहे आणि फळाची क्वालिटी चांगली आहे. या बाबतीत मार्गदर्शनाबाबतीत तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना काय सांगा. अनुभव काय ह्याचा नादच करायला नाही. सगळं शेड्यूल ह्यांचं फॉलो केलं आपण. अच्छा म्हणजे काय राहिलंच नाही, ठेवलंच नाही ह्यांचं. अच्छा, म्हणजे जे पाठवलं ते सगळं पाठवलेलं ते सगळं क्लिअर केलं आपण. आणि खर्च आता एक म्हणजे तुमचे जे तुम्ही जिथून घेता सरियाना आणि खूप म्हणजे तुमचं कौतुक करावं तितकं कमी, कारण हे काम कोणी करत नाही. अगदी पहिल्या शेड्यूल दाखव सर. हे बघा इथं टोटल खर्च आलेला आहे तो दाखव दादा. 1,03,490. बघा सुरुवातीपासून वेळापत्रक फॉलो केलेलं आहे मित्रांनो. वेळापत्रक पण ठिकाणी जर सगळं बघितलं, वेळापत्रक आहे. पूर्ण वेळापत्रकाची प्रिंट मारून ठेवलेली आहे. कोणत्या फवारणीला किती खर्च आला, कोणत्या ड्रिपच्या ऍप्लिकेशनला किती खर्च आला, ते पूर्ण टोटल मारलेले आहे. पूर्ण सगळं नियोजन या ठिकाणी आपण बघू शकतो. हे इथं प्रिंट आहे. फवारणी असेल हे बघा, फुल सेटिंग चांगली झाली पाहिजे अशी त्यांची डिमांड होती. प्रत्येक शेड्यूल मध्ये दिसल. इथं काय दिलंय 25-2 बर्ड बिल्डर झिंक 05234 04932 बोरान हे सेटिंग साठीच दिलेलं आहे. इथं ताक दिलेलं आहे, इथं आर्या दिलेलं आहे. हे बघा हे सगळं म्हणजे जसं जसं देत गेलोय ते पूर्ण टोटल त्याची किंमत सुद्धा इथं लिहिलेली. इथं सक्षम ॲजिटेक म्हणजे हे पूर्ण वाचत नाही, एक जस्ट ते बघा. इथं सोयाबीन पीठ स्लरी दिले 4 स्ट्रोक्स SOP गुळ सोयाबीन पीठ भरडा 25 किलो. परत खाली इक्वेशन प्रो डेलिकेटची फवारणी सक्षम ॲजिटेक स्पॉट किलर हे असं म्हणजे हे टोटल हा खर्च 1,03,400 पुढे. अजून समजा कमी जी स्लरी सांगणार आहे, जे अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगणार आहे, तिचा एक 6 ते 7 हजार रुपये खर्च त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे 1,10,000 रुपये आपण एकराला पकडले. आज तुम्ही झाडावर माल बघताय पहिल्याच वर्षी 25 ते 30 किलो माल आहे. दर तुम्हाला माहिती आहे आणि एवढी चांगली सुंदर क्वालिटी. आणि इथं जर आपण एका फळाचं वजन नाही 100 ग्रॅम 50 ग्रॅम वाढवलं तर हे झाड म्हणजे याच्यावर आता दिसतंय तुम्हाला हे जे फळ आहे 100च्या आसपास आपण 80 पकडले. 80 हा 80 पकडले फळ आहे. आपण 80च फळं पकडले. 50 ग्रॅम वजन वाढल्यावर एका झाडावर किती वजन वाढत? 4 किलो. 4 किलो. आज 150 रुपयाने 4 किलोचे 600 रुपये वाढत आहे आणि खर्च करायचा एकराला आपल्याला 6 ते 7 हजार रुपये. मॅजिक आहे, जादू आहे डॉक्टर किसानकडे आणि ते करून दाखवणार. आता ते इथं तुम्हाला लाईव्ह दाखवलं, ते स्वतः आता वजन करून ठेवणार. शेतकरी खूप हुशार आहे. त्यांनी अगदी फार म्हणजे स्लरी दिली तेव्हा टेप लावला, किती साईज होती ते पण दाखवलं. त्यांनी मला फोटो पाठवलेले. आता सगळं युट्यूबला ते दाखवणं शक्य नाही. त्यांनी त्यावेळेस टेप लावलेला होता, कारण नाशिकहून इथं यायचं म्हणजे ते सोपं नाहीये. पण त्यांनी ते मला फोटो पाठवले होते. आता ते काय करणार, ते फळाचं वजन करून ठेवणार. एक नाही 4-5 ठिकाणी वजन करणार ते.
परत त्याच झाडावर जाणार, स्लरी मी जी दिली त्याच्यानंतर 8 दिवसांनी ते वजन करणार आणि दोन्ही मला पाठवणार की सर 50 ग्रॅम वाढलं, 60 वाढलं का 40 ग्रॅम वाढलं. पण त्याच्यासाठी मित्रांनो मला फक्त त्याच्या स्लरी द्यायच्या अगोदर सरांशी एक चर्चा करायची. सर आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव योगेश माणिक पांढरे, यश कृषी सेवा केंद्र वरकुटे खुर्द. मोबाईल नंबर 86 68 35 91 99. मी आज गेल्या 8-9 वर्षापासून सर आणि मी ग्राउंड लेवलला फिरतोय. बरोबर. कृषी केंद्रांच्या संचालकांना भेटतो, शेतकऱ्यांना भेटतो. पण हे कसं काय डोक्यात आलं तुमच्या? हे सगळं पहिल्या शेड्यूल पासून आता म्हणजे ही संकल्पना करायचा विषय एवढा की आमच्या भागात खर्च एवढे वाढले डाळिंबाचे हा. की फक्त प्लॉट झाकण्यासाठी एकरी खर्च 70 ते 80 हजार रुपये होतो शेतकऱ्याचा. या ठिकाणी हा प्लॉट झाकला नाही, काय नाही, बर्निंग आलं म्हणजे झाकण्याच्या खर्चामध्ये हा प्लॉट आपण काढून दिलाय. हा. मग आता तिथं जर एवढी काटछाट होत असेल खर्चात तर शेतकऱ्याचा किती फायदा होईल. त्याच्यामुळे मी 2-3 दिवस झालं याच्यावरती काम केलं. म्हणलं शेड्यूल नुसार आपण खर्च काढूया खूप किती झाला छान. शेतकऱ्याला. आणि तुम्ही पण बघा तुमच्याकडे जे शेड्यूल येतं ना त्याचं प्रिंट, त्याचं बिल ठेवा. टोमॅटो असेल, तुमची द्राक्ष शेती असेल की आपण काय काय खर्च करतो, डॉक्टर किसानच्या माध्यमातून असेल किंवा कुणी दुसरा मार्गदर्शक असेल, हरकत नाही. डॉक्टर किसानचंच वेळापत्रक घ्या असं मी म्हणतही नाही आणि घ्या अशी कधी जबरदस्ती करत नाही. ज्याला चांगलं वाटतंय ते घेतात. ते असंख्य लोड आहे. काही लोक म्हणते गेले का या गावात 80 प्लॉट रजिस्टर आहे आणि त्या शेतकऱ्याचा मला फोन येतो, सर आपल्याच प्लॉटवर बळजबरी व्हिडिओ घेतला, सॉरी. बाबा घे बाबा, काही आम्हाला काही हरकत नाही त्याच्यात. ते काय कोणाचं मन नाही दुखवायचं. पण खूप छान सर, म्हणजे मला आणि मी आता हे वारंवार शेतकऱ्यांना सांगत राहील ज्यावेळेस ग्राउंड लेवलला जाईल ना की मला पण समजेल का किती आपण खर्च करतोय. कारण बाजारभावाची आता ठीक आहे, डाळिंबचे बाजारभाव तेजीत यायला सुरुवात झाली. तेजी माल ज्याच्याकडे चांगली क्वालिटी तो 150-160 पर्यंत रेट आता आले. 15 दिवसात पुढे उत्सव चालू होतील, श्रावण महिना अजून 20-25 रुपयांनी रेट वाढणार आहे. तर तो भाग आपण आता जाणून घेऊया. अंतिम टप्प्यात 12 ते 15 दिवसामध्ये एकराला आपण काय दिल्यानंतर 50 ते 100 ग्रॅम वजन वाढणार आहे. तिथं आपल्याला एकरासाठी 10 लिटर 4 स्ट्रोक, नंबर 1 ला 10 लिटर 4 स्ट्रोक, 6 किलो गूळ, नीट लक्षात घ्या. नंबर 1 ला 4 स्ट्रोक 10 लिटर, कारण कंटिन्युअली मी एकराला 5 लिटरचा डोस देतो. इथं 10 लिटर 4 स्ट्रोक घ्यायचं आहे. 8 किलो रेक्सो, ऑर्चिड क्रॉप सायन्सचं रेक्सो जे 04247 नावाने जी ग्रेड आहे, रेक्सो नावानेच घ्या. नीट लक्षात घ्या. इथं का घ्यायचंय 4 स्ट्रोक पण तिथं वरती बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये डुप्लिकेशन येऊ शकतं. तिथं मी जबाबदार नाही. PSS वरती लिहिलेलं आहे का, कारण जे शेतकरी वापरतात त्यांना माहिती आहे. 10 लिटर 4 स्ट्रोक, 8 म्हणजे 6 किलो गूळ, 6 किलो गूळ आणि त्याच्यासोबत तुम्ही रेक्सो 04247 8 किलो, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय. नीट लक्षात घ्या. गावरान गाईचं तूप अर्धा किलो. आता तुम्ही सांगाल का गूळ आणि तूप का देतोय, त्याचे रिझल्ट घ्या तुम्ही. गावरान गाईचंच पाहिजे, नसेल तर थोडं मिक्सिंग चालेल, पण शक्यतो गावरान गाईचं तूप अर्धा किलो. मार्केटमध्ये 3-3.5 हजार रुपये दर आहे त्याचा, जातील तुमचे 1500-1600 रुपये जातील. ते अर्धा किलो घ्यायचं आणि त्याच्यासोबत 3 किलो बेसन पीठ. हे सगळं मिश्रण 24 ते 48 तास एका सावलीच्या ठिकाणी ड्रम मध्ये भिजत घालायचं आणि 48 तास, नीट लक्षात घ्या, म्हणजे 1 दिवस नाही 2 दिवस 2 रात्री. आणि ते त्या 48 तासामध्ये उजवीकडून डावीकडे 8 वेळा फिरून घ्यायचं, म्हणजे हलवलं गेलं पाहिजे काठीने, बांबूने, ड्रम मध्ये. हे 48 तासानंतर तयार झाल्यावर 450 ते 500 झाडांना ते त्या ठिकाणी द्यायचंय. बघा आकर्षक रंग याच्यापेक्षाही गर्द लाल रंग या स्लरीने होणार. आणि इथं फवारण्या करायच्या तुम्हाला 2 महत्वाच्या फवारण्या त्याच्यामध्ये. जर तुम्हाला आकर्षक रंग, चमक, शायनिंग मिळवायची असेल तर 200 लिटर पाण्याला 250 मिली गावरान गाईचं गोमूत्र आणि 22 टीन 200 ग्रॅम हा एक पहिला स्प्रे झाला. 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर पोलर पोटॅश किंवा 0050 किंवा पोटॅशियम सोनाईट 1 किलो. पोलर पोटॅश घ्याल तर 300 ग्रॅम घ्यायचं फक्त. पोटॅशियम सोनाईट घ्याल तर 1 किलो, 0050 1 किलो. आणि त्याच्यासोबत शुगर स्टार हे 500 मिली. चांगला व्यवस्थित कव्हरेज मिळेल असा स्प्रे, एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. असे 2 ह्या फवारण्या आणि ही शेवटची स्लरी जर तुम्ही दिली तर छाती ठोकपणे सांगतो तुम्ही काट्यावर फळाचं वजन करा आणि त्याच साईजचं तिथं जे फळ आहे परत तुम्ही 8 दिवसाने जा, तिथं तुम्हाला 50 ग्रॅमच्या पुढं
म्हणजे बघा, जर तुमच्याकडे 70-80 फळं असतील तर जवळजवळ सरांनी सांगितलं कॅल्क्युलेशन 4 किलो माल वाढतो आणि एका झाडावर 4 किलो माल वाढवायचा आहे. तिथं तुमचे सहज 100 रुपयाने पकडलं तर 400 रुपये. 400 झाडांचे पैसे किती वाढतात? तुम्ही 400 गुणिले 500 करा. 20,000 वाढतील 500 झाडाचे. खर्च किती करायचा आहे? 7,000 रुपये. म्हणजे हे गणित लक्षात घ्या. एका झाडाचे पैसे 400 रुपये वाढताय. काहीतरी चुकतंय. बरोबर. कोणी उत्तर दिलं? थँक्यू. मला पण तेच म्हणायचं होतं का फक्त 16 कसं काय? आणि 2 2 लाख रुपये वाढताय 6-7 हजारामध्ये. नीट विचार करा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघताय. सर काय सांगाल तुम्ही? मित्रांनो, नक्कीच. फक्त याच्यामध्ये काय होतंय की बरेचसे शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहे, कमेंट येत आहे की सर व्हिडिओमध्ये तुम्ही खूप फास्ट किंवा खूप स्पीडमध्ये शेड्यूल सांगताय, ते आम्हाला कळत नाही. मित्रांनो, यासाठी 77 19 94 11 22 या नंबरवरती आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिलेले आहेत त्यावरती आपण संपर्क करू शकतात. मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना अडचणी आहेत. आता पुढे आपल्याला हस्तभार घ्यायचा आहे तर त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे, तर त्यासाठी डॉक्टर किसानकडे बुकिंग करायला आपण विसरू नका. बुकिंग आमच्या कायम चालू आहेत. सर्व पिकांना मार्गदर्शन देत असताना जटार साहेबांकडे आज आम्ही दुसऱ्यांदा आलेलो आहे आणि खूप चांगला प्लॉट झालेला आहे या ठिकाणी. आणि सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जमा झालेले हे प्लॉट पाहण्यासाठी की बाबा जटार साहेबांनी नेमकी अशी कोणती जादू केली. तर मित्रांनो, नक्कीच आम्हाला यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल यावरती फॉलो करायला विसरू नका. आणि पांढरे साहेब जे आहेत ते ऍक्च्युली सर आहेत पेशाने, तर त्यांनी खरंच खूप चांगलं डोकं लावून पूर्ण शेड्यूलची प्रिंट काढली, त्याच्यावरती पूर्ण खर्च लिहिला. तर माझं प्रत्येक शेतकरी बांधवांना म्हणणं हेच आहे की बुवा खर्चाचा जो ताळमेळ आहे तो आपला बसवता येणं गरजेचं आहे. कारण ही शेती फक्त शेतीकडे एक शेती म्हणून बघू नका, एक बिझनेस म्हणून बघा की आपण इन्व्हेस्टमेंट किती करतोय, मॅनपॉवरचा खर्च किती आहे आणि प्रॉफिट आपल्याला किती होतं. कारण हे बघितल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. मित्रांनो, सर काय सांगा? अगदी बरोबर. आणि मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रातील नव्हे, तळागाळातील भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला श्रीमंत सदन मी शब्द दिला होता की डाळिंब विकल्यावर 4 व्हीलर घ्यायची. घेऊ शकता ना तुम्ही? घेऊ शकते. आता तुम्हाला डोळ्याला चित्र दिसतंय. 1100 झाड आहे, दर आणि माल किती निघणार आहे आणि आपण खर्च किती केलाय. तर आज 1,03,000 म्हणताय, आता हे 7,000 ऍड केले. हा. फवारणीचे अजून 2,000-3,000 ऍड केले. 1,15,000 पर्यंत जाईल. तुमचं वैयक्तिक मजुरी असेल, ट्रॅक्टरचं डिझेल असेल, ते आपण 1,00,000 पकडले. आणि झाडावर माल तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. दर तुम्हाला या क्वालिटीला काय मिळणार आहे? अजून आकर्षक रंग पुढच्या 10-12 दिवसात येणार. आणि 100% वजन वाढवण्यासाठी जी स्लरी दिली त्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे का? मी सांगतोय तसं होईल का? 100% होणार. 100. हा. नक्कीच. जसं त्यांना विश्वास आहे तसं तुम्ही विश्वास ठेवून बघा, एकदा करून बघा, अनुभव घेऊन बघा. त्याशिवाय स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे जे आपण म्हणतो तसं तुम्ही या ठिकाणी अनुभव घ्या. तुमची 4 एकर बाग असेल, 1 एकराला वापरून बघा. कंट्रोल राईन सोडा आणि प्रत्यक्ष खरंच ही जादू होऊ शकते का? 10-12 दिवसात 50 ते 100 ग्रॅम वजन वाढू शकतं का? आणि 100% वाढू शकतं. शेतकरी मला रिप्लाय पण देतील स्लरी ही दिल्यानंतर. द्यायच्या अगोदर 1, 2, 4, 10 फळांचं वजन करून घेणार, परत ते निरीक्षण करणार. 8 दिवसाने तिथं रंग त्या फवारण्या केल्यावर किती चमक येते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ते वजन किती वाढतं हा पण ते मला फोटो पाठवणार आहे. त्यावेळेस लागलं तर 1 मिनिटाचा व्हिडिओ मी त्यांच्याकडून लाईव्ह मागवाल आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी देईल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यावर तुमच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यापर्यंत, तुमच्या जवळच्या नातेवाईक मित्रांना तो पाठवा. मनामध्ये कटू भावना ठेवू नका. आपलं चांगलं होतंय तसं इतर शेतकऱ्यांचं चांगलं व्हावा ही भावना म्हणून आज इतके शेतकरी इथं त्यांनी बोलवले आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी तो आदर्श घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.